लाच वाईट बॉल घोषित होतोय. निश्चित वाईट बॉलच्या रूपामध्ये एक संघाचा खातं खोललंय. वाईट प्लस एक टोटल दोन रन संघाचं खातं खुललेलं आहे. आणि आता मात्र या मारण्याचा प्रयत्न डिक्लेअरच्या झोनमध्ये चेंडू गेला 1 रनाकरता आणि पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 3 धावा. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज ठरतोय राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी अंपायरचे हात देखील समांतर धावा मात्र या ठिकाणी अवांतर होताना दिसत आहेत. ते साईल करता आणि निश्चितच पुन्हा एकदा वाईट प्लस एक टोटल 2 धावा. दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी करण्याचं एक काम करतोय आणि अशीच दिशाहीन गोलंदाज संघाला महागात ठरवतो. रहीम 11 खेळचा साहिल राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अक्षय आणि आता मात्र या ठिकाणी बॉल बीट होताना दिसतोय. काय होतंय काय घडतंय अंपायर सज्ज आहेत. खेळाडूंनी बोलू नका कारण अंपायर जो आपल्याकडे निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी आपल्याला आणि हा बॉल डॉट होतोय. मारण्याचा चांगला प्रयत्न होता पण बॉल बीट होतो डॉट होते आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण निश्चितच या ठिकाणी टॅप शॉट लागून तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. रहीम 11 खेडी या संघाच्या खेळाडूकडून पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र या ठिकाणी बॉल बीट होतो डॉट होतोय आणि बाईच्या स्वरूपात 1 रन जातोय. निश्चितच बॅक साईडला पाहिलं आपल्या बाईची धावसंख्या देखील आहे. आजच्या दिवसातील हा पुढील सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सर्वांच्या भेटीला. रहीम 11 खेड वर्सेस कांगवाई अशा प्रकारे रंगताना सामना दिसतोय. आपल्याला माहिती आहे कारण जिंकायचं असेल तर याच मैदानामध्ये आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. तितकंच या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा माराकडून सज्ज होतं. काय होतंय काय घडतंय पुन्हा ते जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू 1 रनाकरता. पुन्हा एकदा पहिल्यावर चालू पूर्ण करतोय साईल राईट आर्म राऊंड द विकेट. बॉक्स माराकडचा प्रयत्न साईल समोर आहे तो अक्षय. 5 बॉल झाले लास्ट बॉल जातोय अक्षय करता. लास्ट बॉल आहे 5 बॉल झालेले आहेत. अक्षय राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा जातोय आणि आता मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन ओव्हर देखील समाप्त होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि रन झालेले आहेत 9. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 9 धावा. दरम्यान चालू असलेला सामना रहीम 11 वर्सेस कांगवाई. तर दोन्ही संघ मैदानात तुल्यबल संघ. प्रथम नाणेफेकीचा कौल हा कांगवाई संघाने जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. बघूया तोच निर्णय कितपत योग्य ठरवत आहेत आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले तर रहीम 11 या संघाला. स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतोय राज. स्वतःच्या कोट्यातील पहिलं संघाच्या कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक अद्याप तरी पूर्ण करतोय राज. राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करण्याचा मारा असणार आहे. राज मारा करतोय पांड्या करता. बघूया पहिला चेंडू कशा पद्धतीने बीट करण्याचा विचार आहे. त्याचा कोणता माणूस आहे तोच माणूस त्याला साध्य धरायचा. आणि बघूया पुढचा चेंडू हा अफलातून लाईन यॉर्कर लेनचा चेंडू मिस होतो. विकेट किपर याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करताना पांड्या याच्या समोर आहे तो राज. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. आता मात्र फुल टॉस लेनचा चेंडू टॅप केला. चेंडू जातो सीमा लाईन बाहेर 4 रनांकरिता. पुन्हा एकदा टॅप शॉट लागले मात्र बॉल गेला पुन्हा एकदा सीमा लाईनच्या बाहेर. या ठिकाणी नो घोषित किया है और उसका 1 रन जरूर मिलेगा यहाँ पे. पुन्हा एकदा कण करत बॉल गेला बाहेर 4 रनांकरता.
मस्तपैकी स्वागत करतोय. चेंडू मात्र दन 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 बाहेर जातोय. अद्याप तरी दुसरं षटक पूर्ण करतोय राज. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय राज. राज याच्या समोर आहे तो पांड्या. बघूया दोन चेंडू दोन चौकार लागवले. आता मात्र दिशा लेंथ पकडतोय आणि त्याच लेंथ मध्ये चेंडूला ढकलतोय. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप तरी शिल्लक. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे. आता मात्र दिशा पकडले आणि वाईड. वारंवार दिशाहीन गोलंदाजी करतात. दिशाहीन गोलंदाजीचा मारा होतोय. अंपायर देखील आपले तुल्यबल आहेत. वारंवार हात देखील समांतर करतात. धावा मात्र मिळतात अवांतर स्वरूपात. एक धाव. षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे बीट करतो. राईट आर्म बॉक्स मध्ये मारा करतोय राज. राज याचा पुढचा चेंडू. आता मात्र स्ट्रेट शॉट लगवली मात्र तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण होतोय तो संघाच्या खेळाडूकडून. निर्धाव चेंडू आणि षटक संपतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर रहीम 11 या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 23 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 23. आणि आता मात्र तिसरा गोलंदाज या ठिकाणी तिसरी ओव्हर टाकण्याकरता सज्ज होतो हेमंत. बघूया रहीम 11 खेड या संघाचा उत्कृष्ट खेळाडू हेमंत. समोर आहे तो अक्षय. तिसऱ्या ओव्हरमधला पहिलाच बॉल टाकण्यास यशस्वी ठरतोय का हेमंत. राईट आर्म राऊंड द विकेट पाण्याचा प्रयत्न जातो. टॅप शॉट लागतो. स्ट्रेट ड्राईव्ह शॉट आणि चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय. हेमंतच्या बॉलिंगवर पहिलाच या ठिकाणी बॉल होता हेमंतचा तिसऱ्या ओव्हरमधला. पुन्हा एकदा माराकडून सज्ज होतोय. ओहो जातोय खणखण आणि दणदण करत चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार लगावल्यात मस्तपैकी अक्षयने. कारण सलामीला आलेली जोडी अद्यापही मैदानात आहे आणि पुरेपूर फायदा घेतोय अक्षय. समोर येतो हेमंत. बघूया तिसऱ्या ओव्हरमधला तिसरा बॉल टाकण्यात यशस्वी ठरतोय. काही सल्ला मसलात करतात खेळाडू. सांगण्याचा प्रयत्न करतायत बॉलरला. पुन्हा एकदा या ठिकाणी माघारी परत फिल्डिंग करता सज्ज होत आहेत. बॉलिंगला मात्र सज्ज होतोय हेमंत. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर येतो अक्षय. फुल टॉस लाईनचा बॉल होता. पुन्हा एकदा खणखण चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह शॉट टॅप शॉट लागवतोय आणि पुरेपूर फायदा घेतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार पाहिल्या. उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतोय. आत्तापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. 3 बॉल झालेले आहेत. तिसरं षटक चालू आहे. पूर्ण करतो हेमंत. समोर आहे अक्षय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉक्स मारण्याचा प्रयत्न हेमंत टू अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा माझा प्रयत्न असं ठरला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खेळाडूकडून. निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी बॉल डॉट होतोय. पुढचा चेंडू टाकून सज्ज ठरतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉक्स मारण्याचा प्रयत्न हेमंत. हो पुन्हा एकदा टॅप शॉट लागण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी संधी होती पण या ठिकाणी बॉल चांगल्या प्रकारे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो झाला होता. टाईम झाला असेल तर नक्कीच या ठिकाणी काही लक्षणं वेगळी दिसली असती मॅचची. पण निश्चित या ठिकाणी बॉल डॉट होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉक्स मारण्याचा प्रयत्न म्हणजेच हेमंत. आणि आता मात्र यॉर्कर लाईनचा बॉल होता आणि अंपायर डिसिजन अजूनही डिसिजन आलेलं नाही आहे. बघूया निर्णय काय येतोय. आणि या ठिकाणी बाद होतोय ना आणि आउट जातोय. स्टंप आउट होतोय. क्लीन बोल्ट होतोय आणि अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त होते. 3 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 35 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक लास्ट ओव्हर. बघूया कोण टाकण्याचा प्रयत्न करेल. चार ओव्हरचा खेळ रचणार आहे आणि नॉनस्ट्राईकवर जो आता नॉनस्ट्राईकवर बॅट्समॅन आलेला आहे बाब्या आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होते मुकेश. आणि पांड्याने मस्तपैकी कटुक झालेला आहे. बॉलर बाब्या.
आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी पायावर बॉल आदळतोय लष्कर स्वरूपात, या ठिकाणी बॉल बीट होतोय चांगल्या प्रकारे, 2 बॉल कमबॅक केले होत्या, पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय, राईट टाइम राहून तो विकेट बॉक्स मारायपर्यंत बाब्या याचा समोर आहे तो पांड्या. आणि आता मात्र फुलटॉस लाईनचा बॉल होता, बॉल झाली सीमारेषे पार, 4 रन करता निश्चितच 4 धावा, कारण पहिला आपल्याला टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न सक्सेस होतोय आणि जातोय हा चौकार 4 रन करता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक चालू आहे, अर्थात शेवटचं षटक असेल आणि या पुढचा बॉल टाकण्यास सज्ज ठरतोय बाब्या, समोर आहे तो पांड्या. बॉल टाकण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि जातोय चौकार. चांगल्या प्रकारे टॅप लागवण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा, फुलटॉस घेण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न सक्सेस होतोय आणि अशा प्रकारे पुढे येऊन खेळण्याचा आणि चौकार मला ढकलतोय. पुन्हा एकदा बॉल करण्यास सज्ज होतं, राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मग उत्कृष्ट शॉट म्हणावी लागेल. यॉर्कर लाईनचा बॉल तर फक्त हळूच या ठिकाणी बॅटला कडा लावली आणि बॉल गेला डायरेक्ट मस्त विकेट टॅपच्या माध्यमातून 4 रन. आणि निश्चितच या प्रकारे राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न, बाब्या टू पांड्या. हो, बॉल लेन, गुड लेन, त्या लाईनचा दिशा देखील चांगली, ओव्हर देखील समाप्त होते. एक इनिंग समाप्त झाली, एक इनिंगचा खेळ संपला. रन झालेले आहेत 47, जिंकण्याकरता 48 धावांचं आव्हान आहे कांगवाई या संघाला. कांगवाई नाही, आपला रहीम 11 खेड या संघाला. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बघूया, कारण प्रत्येक रिकी तुला काय वाटतं की 24 बॉल आहेत, 48 रन्स करायचे आहेत, प्रत्येक ओव्हरमध्ये 12च रन रेट आहे. रणनीती काय असेल रिकी, काय सांगू शकशील? मी अपोनंट टीमची रणनीती तर नाही सांगू शकत, मात्र त्यांचं काहीतरी एक माइंडसेट असणार आहे. त्याच माइंडसेटने त्यांना खेळायचं, कारण की 6 चेंडू होते आणि 3 चौकार मारायचे आहेत. मात्र जर 4 आले तर अतिउत्तम आणि बॉल डॉट झाले तर अपोजिटचा फायदा आहे. बरोबर आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 12चा रन रेट आहे. त्यानुसार आता जी बॅटिंग लाईनअप येईल, बॅटिंगसाठी सज्ज होतील. मला वाटतं रहीम 11 खेळ हा संघ आता बॅटिंग मार्गवर फक्त एवढंच प्लॅनिंग करायचं आहे की माझ्या संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये 12चं टार्गेट असणार आहे. त्यानुसार व्यवस्थित खेळी केली तर नक्कीच आपला विजय होऊ शकतो. आणि कारण आता रोखायचं असेल, आता बॉलिंग मार्गवर जो सज्ज कांगवाई आणि 24 चेंडू 48 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल होते संकेत आणि दत्ता. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 12चं सरासरी असणार आहे, 12चं रन रेट असणार आहे. कारण जर व्यवस्थितरित्या प्लॅनिंग, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतात आणि तोच व्यवस्थितरित्या जर शांत माइंडने जर ते रिलीज करण्याचं काम फक्त खेळाडूंचं असतं. त्यानुसार व्यवस्थित या ठिकाणी ते प्लॅनिंग केलं तर नक्कीच विजय होऊ शकतो. कारण दोन्ही टीमला रोखायचं असेल, एका टीमला, कारण आता मात्र कांगवाई टीम आता ही फिल्डिंग करता या ठिकाणी सज्ज होते आहे. फक्त रोखायचं असेल, फक्त विकेटची आवश्यकता आहे. एकी काय वाटतं तुला, जर का लवकर विकेट पडला तर या ठिकाणी रन चेस करायला देखील मागात ठरू शकतात. बॉलर नेम पांड्या, राईट राऊंड बॉक्समधून मारा करतोय पांड्या. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक अद्याप तरी पूर्ण करतोय पांड्या. पांड्या उडवतो का बघूया अपोनंटच्या दांड्या. बघूया पहिला चेंडू कशा प्रकारे, कोणत्या लेनचा, कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकतोय, कशा पद्धतीचा कार्यक्रम करतोय. कारण की मैदानात सध्या तरी शांतता पसरली आहे. बघूया पहिला चेंडू पांड्या टाकतोय संकेत करिता. राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय पांड्या. त्या मात्र उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू अंपायर वाईड घोषित करतायत. वाईड स्वरूपात 1 धाव. आत्ता मात्र खण 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 करत बॉल जातोय सीमा लाईन बाहेर आणि मस्तपैकी स्वागत करतोय पांड्याचं.
वारंवार आक्रमकतेचे स्ट्रोक खेळतो, आक्रमकतेचे फटके मारतोय. बघूया पुन्हा एकदा राईट ऑन बॉक्सवरून मारा करतोय पांड्या. आता या ठिकाणी यॉर्कर लेन चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एका धावेकरता एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि संघाची धावसंख्या होते 6 धावा. बघूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू यॉर्कर लेंथ मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावी करता. तिसरा चेंडू मात्र फुल टॉस लेनचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये. हळूहळू आपल्या संघाला संकेत मात्र पुढे नेण्याचं काम करतोय. पहिलं षटक हाणामारीचं षटक पूर्ण करतोय पांड्या राईट राऊंड बॉक्स मधून. आता मात्र सन करत बॉल स्टेट शॉट खेळतो, सरळ टॅप लगावतोय, 4 धावेची शॉट आणि मस्तपैकी चेंडू मारून स्वागत करतोय. या ठिकाणी पांड्याला मात्र विचार विनिमय करायचा. आपल्या संघाला जर विजयापर्यंत न्यायचं असेल तर नक्कीच काहीतरी बदल करावा लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस लेनचा चेंडू मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो समोरचा क्षेत्ररक्षक. 4 धावा तर नक्कीच वाचवतोय. निर्धाव चेंडू. या षटकातील अद्याप तरी शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र नो मात्र या ठिकाणी धावची तर बाद होतोय. क्रिकेटमध्ये आत्महत्या करतोय, कारण की रनआउट म्हणजे क्रिकेटमधली आत्महत्या आणि तीच आत्महत्या करतोय दत्ता मात्र आता स्वस्तात बाद होतोय. बाद झालेला दत्ता याची जागा घेण्यासाठी मैदान देतोय सौरभ. अद्याप तरी शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया कशा पद्धतीत बीट करतात. राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय पांड्या. हाणामारीचं षटक पहिलं षटक, कारण की पहिल्या षटकात जेवढे रन येणार तेवढे चांगले असतात. आता मात्र यॉर्कर लेन चेंडू मात्र तेवढं ताकदीने टॅप शॉट लगावतोय, 4 धावेचे शॉट लगावतोय आणि 4 धावेने स्वागत करतोय आणि षटक देखील संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर रहीम 11 खेड या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 16 धावा. लॉट्स ऑफ 1 विकेट 16 रन्स. बॉलर अक्षय राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय अक्षय. बघूया पहिला चेंडू कशा प्रकारे. आता मात्र पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू अंपायर वाईड घोषित करतात. वारंवार दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटतात, मात्र या ठिकाणी देखील दिशा चपळ पद्धतीने दाखवतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील बॉल कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडू. या ठिकाणी दोनही संघ खूप लांबून आपल्या गेम दाखवण्यासाठी खेळण्यासाठी आलेले आहेत. तोच गेम मैदानावर दाखवतात. पुन्हा एकदा वाईड वारंवार दिशा भरकटतोय. एखादा चेंडू मध्येच चांगला टाकतोय, चांगला लेन्थचा टाकतोय, मात्र दुसरा चेंडू बाहेर टाकतोय. पुन्हा एकदा बाहेर. वाईड स्वरूपात वारंवार संघाच्या खात्यात धावसंख्येत भर पडते. आता मात्र स्ट्रेट शॉट मारली, मात्र तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो कोपऱ्यातील क्षेत्ररक्षक. 4 धावा तर नक्कीच वाचवतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघूया राईट राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी अक्षय मात्र तयार. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. पुन्हा एकदा बाहेर. जशी दिशा भरकटणार, जसं गेंद बॉल स्विंग होतोय तसं वाईडच्या दिशेने जातो. जर तोच बॉल आतमध्ये स्विंग झाला तर नक्कीच त्रिपलाची तुडवेल. मात्र या ठिकाणी बॉलला जी दिशा देतोय बॉलर, त्याच दिशेने बॉल पळण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र हळू तर कटवला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एका धावे करता एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. हळूहळू का होईना संघाची धावसंख्या पुढे जाते आणि संघाची धावसंख्या झाली 21 धावा. लॉट्स ऑफ 1 विकेट 21 रन्स.
अद्याप तरी या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया त्याच 3 चेंडूचा मारा कशा पद्धतीत करतोय. आता मात्र टेट शॉट केलतो, सफल शॉट, 4 धावेची शॉट, कडकडीत फटका लगावतोय. कारण की त्याला माहित आहे जर फटका चुकला तर आपला त्रिपाला देखील उडवणार. मात्र त्याचा कोणताही फायदा उचलताना दिसत नाही. पुन्हा एकदा टॅप शॉट लागली. मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा साथीदार मात्र बॉल अचूकतेने टपतोय आणि निर्धाव चेंडू. आता मात्र यॉर्कर लेन चेंडू मिस झाला. चेंडू अद्दलला पायांवर, निर्धाव चेंडू आणि षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रहीम 11 खेड या संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 25 धावा. 12 चेंडू 23 धावा. बारा चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. प्लीज टीम मीटिंग घेऊ नका कारण अजून सामने बरेच बाकी आहेत. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बघूया काय होतंय, काय घडतंय. एकदम आपल्याला टफ सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नक्कीच रणनीती असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 किंवा 12चा रन रेट या ठिकाणी आहे. त्यानुसार रन रेट देखील रिलीज करता आला पाहिजे. आणि मात्र रोखायचं असेल तर विकेटची आवश्यकता मोठी आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय बॉलर नेम मुकेश. तर मात्र बघूया मुकेश सौरभ, मुकेश टू सौरभ सामना रंगताना दिसतोय. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट. आणि अशा प्रकारे निश्चित हा व्हाईट बॉलचा 1 रन या ठिकाणी. आणि बघूया काय होतंय, काय घडतंय. आणि आत्ता मात्र या ठिकाणी बॉल डॉट होतोय. मारण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे होतोय आणि आता मात्र या ठिकाणी जातोय चौकार. आणि अशा प्रकारे चौकार रन झालेले आहेत. 30 रन झालेले आहेत. अजूनही 18 धावांची गरज आहे. 48 धावांचं टार्गेट पूर्ण करताना रहीम 11 खेड या संघाचे खेळाडू. पाहूया पुन्हा संकेत. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होतोय पण पाहूया. आणि अंपायर डिसिजन हा वाईट बॉल घोषित होतो. वाईट बॉलचा 1 रन. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा. पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय, काय होतंय. 17 धावांची आवश्यकता आहे. 3री ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय मुकेश. आणि आता मात्र मारण्याचा चांगला फटका होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खुद्द बॉलर याच्याकडनं होतोय. डॉट बॉल होतो या ठिकाणी घोषित. बॉल किती झाले? 3 बॉल झालेले आहेत. अजूनही 9 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू 17 धावा जिंकण्याकरता रहीम 11 खेड या संघाला. पाहूया काय होतंय. आणि आता मध्ये या ठिकाणी थोडी मिस स्टँडिंग होते. बॉल जातो बॉईच्या सोबत 1 रन करता विकेट किपरकडे या ठिकाणी थोडी मिस फिल्डिंग होते आणि जातोय या ठिकाणी बाईटच्या स्वरूपात. नो +1 टोटल 2 धावा. बाई असा चुकीला माफी नाही आहे कारण आता मोठी चूक या ठिकाणी म्हणावी लागेल मुकेशाची. कारण आता 9 बॉल घोषित होतोय आणि 9 बॉलचा या ठिकाणी 1 रन टोटल 2 धावा जिंकण्याकरता 9 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू आहेत, धावा आहेत 15. बघूया रहीम 11 खेड या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्तम एक शांत डोक्याने बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. संकेत आता मात्र दुरा सांभाळू शकतो कारण 9 चेंडू आहेत, येणारे धावा आहेत 15. 9 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मुकेश मारा करण्यास सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित होतोय. आणि अशीच गोलंदाजी संघाला महाग ठरू शकते कारण 9 चेंडू हे देखील. कारण आता माहिती बॉल देखील वाढणार आहेत आणि 9 चेंडूच 1 रन देखील या ठिकाणी संघामध्ये जमा होतो. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी जातो टॅप शॉट चौकार. एक सुपर चौकाराचा नमुना या ठिकाणी पेश करताना दिसतोय. धावसंख्या झाली आतापर्यंत 38 धावा झालेल्या आहेत. 10 रनांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 38 धावांचं टार्गेट होतं. टार्गेट सेट करताना चेस करताना रहीम 11 खेड हा संघ पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे जातोय बाईच्या स्वरूपात 1 रन. 39 धावा झालेल्या आहेत.
अजूनही 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा माराकडे सज्ज होतोय मुकेश चतुर संकेत सामना रंगताना दिसतोय आणि अशा प्रकारे टॅपशॉट हालूस हटवतोय आणि 1 रन गुड रन बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चांगला धावून रन काढला आणि ओव्हर देखील समाप्त झाली. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. आता रणनीती फक्त एवढीच असेल रे की आता 6 चेंडू आहेत, येणाऱ्या धावा आहेत 8. गोलंदाज आता मात्र बॉलरवर धोरा असणार आहे की बॉलर व्यवस्थितरित्या जर का बॉल टप्पा सोडला तर नक्कीच या ठिकाणी चित्र काय ते वेगळं पाहायला मिळणार आहे. आणि फलंदाज, कारण सर्वांना वाटतं की आम्हाला जिंकायला लागतं, पण जिंकण्यासाठी मेहनत महत्त्वाची आहे मित्रांनो. मैदानामध्ये तीच मेहनत करताना दिसतोय संकेत. आता मात्र संकेतला एक शांत माइंड ठेवायला लागेल, कारण रन आहेत फक्त 8 आणि बॉल येणारे आहेत ते 6. जर नवीन संघ या ठिकाणी आले असतील त्यांचे या ठिकाणी नोंदणी करायची आहे. नवीन संघ जर का उपस्थित या ठिकाणी राहिले असतील त्या सगळ्या नवीन संघांचे देखील मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांना देखील नवीन संधी, एक नवीन चान्स देण्यात येतो आहे. बॉलर नेम राहुल. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्गावर सज्ज झालाय राहुल. पुढे आहे संकेत आणि मला वाटतं हा नो घोषित होतोय. माने चांगला प्रयत्न, थोडा सफळ प्रयत्न ठरला, पण नो बॉलचा या ठिकाणी रन देखील निश्चित आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा जिंकण्याकरता रहीम 11 खेळ या संघाला. समोरचा संघ आहे कांगवाईचा आणि आता मात्र 9+1 टोटल 2. पायाचा देखील नो या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारे अंपायरिंग या ठिकाणी होताना दिसते खूपच. आणि 9+1 टोटल 2 धावे या ठिकाणी झालेले आहे. जिंकण्याकरता केवळ 5 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 5 रन जिंकण्याकरता औपचारिकरित्या. आणि अशा प्रकारे मला वाटतं अजूनही सामना ऑन आहे, सांगू शकत नाही, काही होऊ शकतं सामन्यामध्ये. आणि आता मात्र वाईड+1 टोटल 2. अशा प्रकारे एक्स्ट्राच्या माध्यमातून रन्स आलेले आहेत 5 आणि जिंकण्याकरता औपचारिकरित्या फक्त 3 धावांची गरज आहे. कैलास, या ठिकाणी बॉलर येतोय तोच मेहरबान ठरतोय, कारण की बॉलर ज्या पद्धतीत बॉल टाकतोय तो वाईटच टाकतो आणि हा सामना विजयी होतोय रहीम 11 खेळ. तरी जिंकलेल्या संघाचे अभिनंदन व हरलेल्या संघाचे मनपूर्वक आभार. खरोखर लवकर स्पोर्ट्स क्लब आणि आयोजित भगवा चषक 2025 भव्य पावसाळी अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी कांगवाईचा एका खेळाडूला बोलवतोय सन्मान चिन्ह. जो संघ पराजय होय तो संघ, आपल्याला माहिती आहे की आपण त्याचा सन्मान करतो. सन्मान करणं हे एक मंडळाचे कर्तव्य आहे. आणि जो पराजित संघ झाला आहे की त्यांना देखील, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्या उक्तीनुसार, कारण अपयश पचवायची देखील आपल्याला ताकद असायला लागते. तीच ताकद कांगवाई या संघाकडून दाखवली आणि त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला. त्यांचा देखील सन्मान चिन्ह. या ठिकाणी 2 संघ, जर कुठले संघ नवीन आले असतील त्यांनी आपल्या नावाची एंट्री द्यायची आहे. नवीन संघ जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील त्यांना विनंती असेल की आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. चिपळूण 9 गरजावा.